नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अर्थशास्त्रामधील जे उपभोक्त्याचे विश्लेषण हे प्रकरण पाठीमागच्या तासामध्ये आपण पाहत होतो. त्यामध्ये आपण उपयोगिते जे आहे ते उपयोगितेचा अर्थ, त्यानंतर उपयोगितेची वैशिष्ट्ये, उपयोगितेचे प्रकार बघितलेले आहेत. तसंच घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा देखील आपण बघितलेला आहे. त्याचे अपवाद काय आहेत, त्याचे गृहीतक कोणते आहेत हे आज आपण बघितलेलं आहे. तर आज आपल्याला घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावरील जे काही टीकाकारांनी टीका केलेल्या आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. तर पहिली टीका या सिद्धांतावरती झालेली आहे ते म्हणजे अवास्तव गृहीतके. खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर या सिद्धांतामधील जे काही डॉक्टर मार्शल यांनी गृहीतके गृहीत धरलेली आहेत ती सर्व टीकाकारांच्या म्हणण्यानुसार अवास्तव असल्यासारखे वाटतात. कारण का टीकाकारांचं म्हणणं आहे की जे काही गृहीतक आहेत ती गृहीतक एकाच वेळेस पूर्ण होऊ शकत नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपण जर बघितलं तर विवेकशीलता, एकजिन्सीपणा, एकच गरज, उपभोग सातत्य, पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर असते, असे अनेक गृहीतक जे आहेत ते डॉक्टर मार्शल यांनी काय केलं आहे, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांत स्पष्ट करताना गृहीत धरलेली आहे. परंतु टीकाकारांचं म्हणणं असं आहे की हे जे काही गृहीतक आहेत ते गृहीतक एकाच वेळेस पूर्ण होऊ शकत नाहीत. म्हणजेच कोणतीही जरी आपण वस्तू घेतली किंवा उपभोक्ता ज्या वस्तूचा उपभोग घेत आहे ती सर्वच घटकाच्या बाबतीमध्ये किंवा प्रत्येक वेळेस सारखीच असेल असं नाही, किंवा प्रत्येक वेळेस उपभोक्ता हा विवेकशील असेलच असं नाही, किंवा विवेकशीलतेला धरूनच विचार करेल असंही नाही. किंवा दुसरं आपण बघितलं की योग्य आकारमान. आता साहजिकच जर आपण बघितलं तर प्रत्येक वस्तू हे सारख्याच आकाराची किंवा त्याच्यामध्ये एकजिन्सीपणा असतोच असं नाही, कारण का लहान मोठा आकार जो आहे तो त्या ठिकाणी असतोच. उदाहरणार्थ आपण समजा भाजीपाला खरेदी केला तर त्या भाजीमध्ये जरी आपण बघितलं तर सर्व भाजी ही सारख्याच रंगाची म्हणा किंवा आपण त्याला म्हणू चवीची, आकाराची असतेच असं नाही. तर त्याच्यामध्ये देखील थोडाफार प्रमाणामध्ये फरक हा आपल्याला असलेला दिसून येतो. म्हणून टीकाकारांनी असं म्हटलेलं आहे की या सिद्धांतामधले जे काही डॉक्टर मार्शल यांनी गृहीत धरलेले आहेत ते अवास्तव असल्यासारखे वाटतात. त्यानंतर दुसरा गृहीतक त्या ठिकाणी दुसरी टीका केलेली आहे की संख्यात्मक मापन. आता डॉक्टर मार्शल यांनी हा सिद्धांत स्पष्ट करताना असं गृहीत धरलेलं आहे की उपयोगितेचे संख्येमध्ये मापन करता येते. म्हणजेच ज्या वस्तूचा उपभोग उपभोक्त्याने घेतलेला आहे त्या वस्तूपासून, म्हणजे समजा आंब्याचा पहिला नग खरेदी केला उपभोगला की त्यापासून त्याला उपयोगिता जी आहे ती उपयोगिता समजा असं आपण गृहीत धरू की 10 इतकी मिळते. दुसरा आंबा सेवन केला की 8 इतकी उपयोगिता मिळते. म्हणजे आपण त्याला काय केलं आहे की विशिष्ट असे संख्येमध्ये किंवा विशिष्ट असं अंकाच्या माध्यमातून उपयोगिता जी आहे ती मोजलेली आहे. परंतु टीकाकारांच्या म्हणण्यानुसार उपयोगितेचं अशा पद्धतीने संख्यात्मक मापन करणं शक्य नाही किंवा संख्येमध्ये त्याचं मापन करता येत नाही. कारण का त्यांनी असं सांगितलेलं आहे की अमुक अमुक वस्तूपासून किंवा एक नग तुम्ही उपभोगला आणि 10 इतकी उपयोगिता मिळाली म्हणा, किंवा 20 इतकी उपयोगिता मिळाली, किंवा 1 इतकी उपयोगिता मिळाली, हे निश्चितपणे आपण कधीही सांगू शकत नाहीत. कारण का उपयोगिता ही जी काही संकल्पना आहे ती संकल्पना कशी आहे, मानसशास्त्रीय संकल्पना आहे. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला त्या वस्तूपासून तितकीच उपयोगिता मिळेल असं नाही, आणि जी काही उपयोगिता मिळाली आहे ती उपयोगिता तो अंकामध्ये कधीही सांगू शकत नाही. म्हणजे फक्त ती जास्त उपयोगिता मिळाली किंवा त्या नगाचा उपभोग घेतल्यामुळे मला कमी उपयोगिता मिळाली, म्हणजे थोडक्यात काय तर जास्त किंवा कमी
असंच उपभोक्ता सांगू शकतो, परंतु अमुक इतकी उपयोगिता मला मिळाली हे कधीही तो निश्चितपणे सांगू शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी टीकाकारांनी अशी टीका केलेली आहे की जे काही सिद्धांतामध्ये किंवा सिद्धांत स्पष्ट करताना डॉक्टर मार्श यांनी जे काही गृहीत धरलेलं आहे की उपयोगितेचं संख्येमध्ये मापन करता येतं, ते टीकाकारांनी असं म्हटलेलं आहे की त्याच्या संख्येमध्ये कधीही मापन करता येत नाही. त्यानंतर तिसरी टीका जी आहे ती अशी केलेली आहे की अविभाज्य वस्तू, म्हणजेच टीकाकारांच्या म्हणण्यानुसार हा सिद्धांत जो आहे तो सिद्धांत अविभाज्य वस्तूंच्या बाबतीमध्ये लागू होताना दिसत नाही. कारण का डॉक्टर मार्शे यांनी काय केलं आहे की सिद्धांत स्पष्ट करताना विभाज्यता, म्हणजेच ज्या वस्तूचा तुम्ही उपभोक्ता घेणार आहे त्या वस्तूमध्ये विभाज्यता हा गुणधर्म असणं गरजेचं आहे. आता विभाज्यता म्हणजे काय, तर त्या वस्तूंचं लहान लहान भागामध्ये विभाजन करता आलं पाहिजे. आता लहान लहान भागामध्ये विभाजन हे प्रत्येक वस्तूच्या बाबतीमध्ये करताच येतं असं नाही. कारण का काही अशा बाजारामध्ये अशा वस्तू आहेत की त्या वस्तूंचं लहान भागामध्ये विभाजन आपल्याला करता येणं शक्य नाही. आणि मग लहान भागामध्ये जर शक्य नसेल तर साहजिकच हा नियम जो आहे तो नियम या वस्तूंना लागू होत नाहीत. म्हणजे थोडक्यात काय की ज्या अविभाज्य वस्तू आहेत त्या अविभाज्य वस्तूंच्या बाबतीमध्ये हा सिद्धांत लागू ठरताना दिसत नाहीत. याशिवाय ह्या ज्या काही वस्तू असतात किंवा अशा काही वस्तू असतात की त्या साधारणतः एका वेळेस एकच खरेदी केल्या जातात. कारण का उपभोग सातत्य हे जे काही गृहीतक डॉक्टर मार्शे यांनी गृहीत धरलेलं आहे ते देखील या टीकाकारांना मान्य नाही. उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर त्या अविभाज्य वस्तू कोणत्या, उदाहरणार्थ समजा टीव्ही असेल, फ्रीज असेल किंवा मोटरसायकल असेल किंवा मोबाईल फोन असेल, ह्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूंचं लहान लहान भागामध्ये आपल्याला विभाजन करता येत नाही. म्हणजेच काय, तर एक तर ह्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तू एकाच वेळेस आपण काय करतो, एकदाच खरेदी करतो. का कोणाच्या घरी आहेत 3-3 टीव्ही किंवा 4-4 टीव्ही किंवा साहजिकच समजा आज टीव्ही बंद पडले की लगेच दुसरी आपण नवीन टीव्ही आणतो असं नाही. तर जी काही टीव्ही आहे जी काही बंद पडलेली समजा आपण म्हणू ती आपण परत काय करत असतो, दुरुस्त करून वापरत असतो किंवा त्याचा उपभोग जो आहे तो उपभोग दुरुस्त करून घेत असतो. म्हणजेच ह्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तूंचं आपल्याला लहान लहान भागामध्ये विभाजन जे आहे ते विभाजन आपल्याला कधीही करता येत नाही. त्यानंतर पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता हे देखील डॉक्टर मार्शे यांनी काय केलेलं आहे, गृहीत धरलेलं आहे. परंतु टीकाकारांचं जे काही म्हणणं आहे तर टीकाकारांचं म्हणणं या मान्य त्या ठिकाणी नाहीये. कारण का ते काय असं म्हणतात की पैशाची जी काही सीमांत उपयोगिता आहे ती पैशाची सीमांत उपयोगिता कधीही स्थिर नसते. कारण का प्रत्येक व्यक्तीनुसार पैशाची जी काही उपयोगिता आहे ती उपयोगिता बदलताना दिसते. म्हणजे थोडक्यात काय, तर व्यक्तीनुसार पैशाची सीमांत उपयोगिता ही वेगवेगळ्या प्रकारची असते. उदाहरण जर आपण घेतलं तर श्रीमंतांपेक्षा गरिबांना पैशाची सीमांत उपयोगिता काय आहे, जास्त प्रमाणामध्ये आहे. कारण का गरिबांना पैशाचं महत्व जे आहे ते महत्व अनन्यसाधारण असं आहे, जे की श्रीमंत व्यक्तींना पैशाचं तितकंसं म्हणजे जितकं गरिबां लोकांना पैशामध्ये सीमांत उपयोगिता जास्त जाणवते तेवढी श्रीमंत लोकांना जाणवत नाही. परंतु आपण जर त्याचा विचार केला तर श्रीमंतांना देखील पैशामध्ये उपयोगिता असलेली दिसून येते. म्हणून त्या ठिकाणी पैशाची सीमांत उपयोगिता कधी स्थिर नसते, कारण का ती व्यक्तीनुसार बदलत असते. त्याशिवाय वस्तूमधल्या ज्या काही किमती आहेत त्या किमतीतील बदलाचा देखील परिणाम किंवा अर्थव्यवस्थेतील जे काही बदल आहेत म्हणजे त्याला आपण म्हणू तेजी आणि मंदी, ह्या तेजी मंदीचा देखील किंवा किमतीतील सतत होणाऱ्या चढ उतारांचा किंवा बदलांचा देखील परिणाम हा पैशाच्या सीमांत उपयोगितेवरती होत असतो. म्हणून टीकाकारांनी असं म्हटलेलं आहे की पैशाची सीमांत उपयोगिता जी आहे ती सीमांत उपयोगिता कधीही स्थिर नसते. म्हणजेच या ठिकाणी जे का डॉक्टर मार्शे यांनी गृहीत धरलेलं आहे की पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर असते. त्यानंतर पुढलं एक अशा प्रकारे टीका केलेली आहे की एकच गरज. आता सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं तर मानवाच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा कशा प्रकारच्या आहेत,
तर अमर्यादित गरजा आहेत. आणि ह्या अमर्यादित गरजा ज्या आहेत त्या काय करायच्या आहेत, मर्यादित साधनांच्या साहाय्याने आपल्याला पूर्ण करायच्या आहेत किंवा त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न मानव करत असतो. परंतु डॉक्टर मार्शल यांनी घटत्या सीमांतोपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करताना काय केलेला आहे की उपभोक्ता ज्या वस्तूचा उपभोग घेणार आहे ती वस्तू एकच गरज पूर्ण करणारी असावी. परंतु टीकाकारांना डॉक्टर मार्शल यांचं हे म्हणणं अजिबात पटलेलं नाही. कारण का मानवाच्या ज्या काही अमर्याद गरजा आहेत त्या जर गरजा तुम्हाला पूर्ण करायच्या असतील तर साहजिकच आपल्याला किंवा उपभोक्ता प्रत्येक वेळेस काय करणार आहे, एकाच वस्तूच्या साह्याने किंवा ज्या वस्तूचा उपभोग घ्यायचा आहे त्यातून आपल्या जास्तीत जास्त गरजा कशा पूर्ण होतील हे काय करणार आहे, उपभोक्ता पाहणार आहे. कारण का एका वेळेस एकच गरज पूर्ण करून चालणार नाही. जर असं जर झालं तर साहजिकच त्या ठिकाणी मानवाच्या ज्या काही इतर गरजा आहेत त्या इतर गरजा काय होणार आहेत, अतृप्त राहणार आहेत. म्हणून त्या ठिकाणी एकच गरज हे जे काही सिद्धांतामध्ये गृहीत धरलेलं आहे ते टीकाकारांना अजिबात मान्य नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला या घटत्या सीमांतोपयोगितेच्या सिद्धांतावरती काही टीका ज्या आहेत त्या टीका केलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला या प्रकरणामधला म्हणजे उपभोक्त्याचे विश्लेषण या प्रकरणामधला शेवटचा भाग जो आहे तो म्हणजे सीमांत उपयोगिता आणि किंमत यांच्यातला जो काही संबंध आहे तो संबंध आपल्याला काय करायचा आहे, विचारात घ्यायचा आहे. आता नेमकं सीमांत उपयोगिता आणि किंमत यांच्यातला जो काही संबंध आहे तो संबंध कशामुळे विचारात घेणं गरजेचं आहे, तर सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं तर प्रत्येक वेळेस उपभोक्ता वस्तूचा उपभोग घेताना विचार काय करत असतो की आपल्याला आपण ज्या वस्तूचा उपभोग घेणार आहोत त्या वस्तूपासून आपल्याला उपयोगिता किती मिळणार आहे आणि त्याला आपल्याला किंमत किती द्यावी लागणार आहे. कारण का किंमत शेवटी ग्राहक म्हटल्यानंतर किंवा शेवटी उपभोक्ता म्हटल्यानंतर तो किमतीचा देखील विचार करत असतो किंवा विचार त्याला करावाच लागतो. कारण का त्याच्याकडे उत्पन्न जे आहे ते उत्पन्न कसं आहे, मर्यादित स्वरूपामध्ये आहे आणि गरजा मात्र कशा आहेत, अमर्याद आहेत. म्हणून प्रत्येक वेळेस उपभोक्ता जो आहे तो उपभोक्ता आपल्या वस्तूची किंमत वस्तूचा उपभोग घेत असताना त्या वस्तूला द्यावी लागणारी जी काही किंमत आहे त्या किंमतीचा देखील त्या ठिकाणी आपण विचार करत असतो. म्हणून सीमांत उपयोगिता आणि किंमत यातील जो काही संबंध आहे तो संबंध आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. मग तो कशा प्रकारे संबंध आहे तो देखील त्या ठिकाणी महत्वाचा मानला जातो. आता हा जो काही सीमांत उपयोगिताचा सिद्धांत आहे तो सिद्धांत खऱ्या अर्थाने कशावरती अवलंबून आहे, तर मागणीच्या सिद्धांतावरती अवलंबून आहे. म्हणजे मागणीचा सिद्धांत जो आहे तो मागणीचा सिद्धांत या घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावरती काय आहे, आधारलेला आहे. त्यामुळे हे जे काय सीमांत उपयोगिता आणि किंमत ही काय करणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग सीमांत उपयोगिता आणि किंमत यांच्यातील जो काय परस्पर संबंध आहे तो संबंध आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. तर यासाठी आपण जर बघितलं तर बाजार किमतीशी आपण काय करत असतो, नेहमी तुलना करत असतो की बाजारामध्ये या वस्तूची किंमत किती आहे. कारण का आपण सरळपणे बाजारामध्ये गेलो आणि जी आपल्याला वस्तू लागते ती लगेच आपण खरेदी करतो असं नाही, तर 2-3 ठिकाणी किंवा 2-4 उत्पादकाकडे किंवा विक्रेत्याकडे आपण त्याचे विचार किंवा वस्तूची किंमत जी आहे ती किंमत विचारूनच वस्तूची खरेदी करत असतो. म्हणजे कुठे कमी आहे कुठे जास्त आहे याचा सारासार विचार करूनच वस्तूची किंमत जी आहे ती किंमत काय करत असतो, उपभोक्ता द्यायला तयार होत असतो. म्हणजेच ज्या वस्तूचा आपल्याला उपभोग घ्यायचा आहे त्या वस्तूला किंमत देत असताना त्याची बाजारामध्ये किंमत किती आहे हे काय करत असतो, उपभोक्ता विचार करत असतो किंवा त्याची तुलना जी आहे ती तुलना काय केली जाते, नेहमी बाजार किमतीशी तुलना केली जाते. आणि बाजार किमतीशी तुलना करण्यासाठी खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर हे जे काय सीमांत उपयोगितेचं रूपांतर जे आहे ते रूपांतर काय केलं जातं, पैशामध्ये व्यक्त केलं जातं. कारण का उपयोगिता आपल्याला मिळवायची आहे म्हणजेच आपल्याला त्याला किंमत किती द्यावी लागणार आहे, म्हणजे पैशामध्ये त्याचं मूल्य जे आहे ते मूल्य आपण काय करत असतो, उपयोगितेचं पैशामध्ये व्यक्त करत असतो. म्हणून त्या ठिकाणी बाजार किमतीशी तुलना करूनच वस्तूची खरेदी जी आहे ती केलेली असते. आता या ठिकाणी जर आपण एक काल्पनिक उदाहरणाचा जर विचार केला तर ते तुम्हाला अधिक आपल्याला
सीमांत उपयोगिता आणि किंमत यांच्यातला जो काही संबंध आहे तो संबंध अधिक आपल्याला समजण्यास मदत होईल. आता यासाठी जर आपण बघितलं तर समजा असं आपण गृहीत धरू की क्ष वस्तू आहे आणि क्ष वस्तूच्या एका नगाची जी काही किंमत आहे ती किंमत काय आहे बाजारामध्ये 50 रुपये आहे. आता प्रत्येक नगाची किंमत किंवा एका नगाची किंमत किती आहे 50 रुपये आहे आणि त्यापासून मिळणारी जी काय सीमांत उपयोगिता आहे ती सीमांत उपयोगिता किती आहे 10 इतकी आहे. म्हणजेच 50 रुपये वस्तूची किंमत बरोबर 10 रुपये सीमांत उपयोगिता म्हणजेच बरोबर समतुल्य जे आहे ते समतुल्य काय आहे 50 रुपये किंमत दिल्यानंतर त्यापासून आपल्याला काय मिळते 10 इतकी किंवा 10 रुपये इतकी सीमांत उपयोगिता मिळते. मग अशा प्रकारे एका नगाची सीमांत उपयोगिता आणि बाजार किंमत यांची तुलना जी आहे ती तुलना काय करायची आपल्याला एका कोष्टकाच्या आधारे स्पष्ट करायची आहे. आता साहजिकच तुमच्याकडे क्रमिक पुस्तकं असतीलच किंवा नसतील तर त्या ठिकाणी तुम्ही काय करायचे आहे बाजारामधून क्रमिक पुस्तकं जे आपले अर्थशास्त्र विषयाचे ते काय करायचे आहे खरेदी करायचे आहेत. कारण का जे काही तक्ते आलेख जे आहेत ते तुम्हाला काय होणार आहेत सहजपणे समजायला मदत होणार आहे. मग यासाठी जर आपण विचार केला तर एक आलेखाच्या माध्यमातून आपण जो काही नियम आहे किंवा सीमांत उपयोगिता आणि किंमत यांच्यातला जो काही संबंध आहे तो संबंध आपल्याला काय होणार आहे अधिक स्पष्ट करायला मदत होणार आहे. समजा आपण एक काल्पनिक उदाहरण घेऊ. त्यामध्ये आपण एक्स वस्तूचे नग, त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये क्ष वस्तूचे नग त्यालाच ऑब्लिक सीमांत उपयोगिता, त्यानंतर तिसऱ्या याच्यामध्ये सीमांत उपयोगिता एक नग बरोबर 10 रुपये सीमांत उपयोगिता गुणिले 10. त्यानंतर बाजार किंमत किंवा घटक नग किंमत आणि शेवटी आहे सीमांत उपयोगिता आणि किमतीची तुलना. अशा पद्धतीने आपण एक रकाना तयार केलेला आहे. आता त्या रकान्यामध्ये क्ष वस्तूचे नग जे आहेत त्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 अशा पद्धतीने 6 नग क्ष वस्तूचे घेतलेले आहेत. आता त्यापासून आपल्याला जे काही उपयोगिता मिळालेली आहे तर दुसऱ्या रकान्यामध्ये आपल्याला काय करायचे आपण दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये पहिला क्ष वस्तूचा नग उपभोगल्यानंतर 10 इतकी उपयोगिता मिळते. दुसरा नग सेवन केल्यानंतर 8 इतकी उपयोगिता मिळते. तिसऱ्या नगाचं सेवन केल्यानंतर 7 इतकी उपयोगिता मिळते. चौथ्या नगाचं सेवन केल्यानंतर 5 इतकी उपयोगिता मिळते. 5व्या नगाचं सेवन केल्यानंतर 3 इतकी उपयोगिता मिळते आणि शेवट 6व्या नगाचं तुम्ही सेवन केल्यानंतर त्यापासून जी काही मिळणारी उपयोगिता आहे ती 1 आहे. हे झाला दुसऱ्या रकान्यामध्ये. तिसऱ्यामध्ये 100 कंसामध्ये 10 गुणिले 10 म्हणजेच 100 इतकी आपल्याला काय मिळाले आहे सीमांत उपयोगिता मिळेल. जर आपण 10 नग खरेदी केले तर म्हणजे 10 गुणिले 10 बरोबर काय येतात 100 म्हणजे 100 इतकी आपल्याला काय झालेलं आहे उपयोगिता मिळालेली आहे. त्यानंतर जर तुम्ही दुसऱ्या नगाचे सेवन करायचं ठरवलं आणि त्यापासून तुम्हाला मिळालेली उपयोगिता किती आहे किंवा क्ष वस्तूचे नग तुम्ही किती खरेदी केलेले आहेत 8 नग खरेदी केलेले आहेत आणि प्रत्येक नगाची किंमत किती आहे 10 रुपये आहे. मग प्रत्येक नगाची किंमत 10 रुपये असल्या कारणामुळं जर तुम्ही साहजिकच 8 नग खरेदी केले मग म्हणजेच किती झालं 8 गुणिले 10 बरोबर 80 म्हणजे 80 इतकी तुम्हाला काय मिळाली आहे दुसऱ्या नगापासून सीमांत उपयोगिता मिळालेली आहे. त्यानंतर समजा तिसरा नग वस्तूचा नग जर तुम्ही घेतला आणि ते 7 नग जर तुम्ही घेतले तर साहजिकच त्यापासून मिळणारी जी काही एकूण सीमांत उपयोगिता जी आहे ती किती आहे 70 म्हणजे 7 गुणिले 10 अशा पद्धतीने 70 इतकी सीमांत उपयोगिता त्या ठिकाणी होते. अशा पद्धतीने तुम्ही चौथा नग खरेदी केला किंवा चौथ्या नगाचे 5 नग जर खरेदी केले तर 5 गुणिले 10 बरोबर 50 अशा पद्धतीने त्या ठिकाणी 50 सीमांत उपयोगिता त्या ठिकाणी तुम्हाला मिळते.
तर पाचव्या क्षय वस्तूचे नग जर तुम्ही 3 खरेदी केले तर त्या ठिकाणी तुम्हाला 3 × 10 बरोबर 30 इतकी सीमांत उपयोगिता मिळते. 6व्या क्षय वस्तूचे नग खरेदी केल्यानंतर तर जर 1 नग खरेदी केला तर 1 × 10 बरोबर 10. अशा पद्धतीने त्या ठिकाणी तिसऱ्या रकान्यामध्ये सीमांत उपयोगिता तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर चौथ्या रकान्यामध्ये बाजार किंमत किंवा त्यालाच घट नग किंमत कंसामध्ये 50 रुपये असं दाखवलेलं आहे. तर प्रत्येक ठिकाणी ते काय करायचं आहे 50-50 रुपये आपण दाखवलेले आहेत. आणि शेवटी आहे सीमांत उपयोगिता आणि किमतीशी तुलना. आता जर आपण बघितलं या ठिकाणी उपभोक्ता जो आहे तो उपभोक्ता काय करतोय एकामागून एक सलगपणे वस्तूचा उपभोग घेत आहे. आता हा सलगपणे उपभोग घेत आहे म्हणजेच घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतानुसार खरेदी केलेल्या आणि उपभोग घेतलेल्या प्रत्येक वाढीव नगाची सीमांत उपयोगिता घटणारी असते. म्हणजे आपण काही घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत बघितला की उपभोक्ता जसं नगांचं सेवन करत जाईल तसतसे त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता काय होत जाते घटत जाते. आणि आपल्याला ह्या तक्त्यामधून देखील हेच दिसून येत आहे की उपभोक्ता एकामागून एक सलगपणे वस्तूचा उपभोग घेत आहे तसतशी त्यापासून मिळणारी जी काही सीमांत उपयोगिता आहे ती सीमांत उपयोगिता काय होत आहे घटत असताना दिसून येते. आता इथं जर आपण बघितलं तर सीमांत उपयोगिता जी आहे ती सीमांत उपयोगिता पहिल्या ह्याच्यामध्ये जर आपण पहिले 3 नग घेतले म्हणजे क्षय वस्तूचे 1, 2 आणि 3 हे 3 नग जर विचारात घेतले तर सीमांत उपयोगिता जी आहे ती सीमांत उपयोगिता काय आहे बाजार किमतीपेक्षा जास्त आहे. म्हणजेच जर आपण पाहिलं तर बाजार किंमत किती आहे 50 रुपये आहे. कारण आपण चौथ्या कॉलममध्ये त्या बघा लिहिलेलं की 50 रुपये. आता ही मग 50 रुपये किंमत आहे आणि त्यापासून मिळणारी जी काही सीमांत उपयोगिता आहे ती सीमांत उपयोगिता किती आहे पहिल्या याच्यापासून 100, दुसऱ्या नगापासून 80, तिसऱ्या नगापासून 70 म्हणजे निश्चितपणे काय आहे 50 रुपयापेक्षा जास्त आहे. म्हणजेच या ठिकाणी सीमांत उपयोगिता बाजार किमतीपेक्षा काय आहे जास्त आहे कुठे पहिल्या 3 नगापर्यंत. त्यानंतर आता इथं जर आपण बघितलं सीमांत उपयोगिता जी आहे ती सीमांत उपयोगिता काय आहे बाजारातल्या किमतीपेक्षा जास्त आहे. याचं कारण काय आहे तर उपभोक्त्याची जी काही गरज आहे ती गरज कशी असते तीव्र असते. म्हणजे जोपर्यंत तुमची गरज तीव्र आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये तुम्हाला उपयोगिता मोठ्या प्रमाणावरती जाणवते. आता ह्या नंतर जर तुम्ही सीमांत उपयोगिता आणि किंमत यांचा जर आपण विचार केला तर उपभोक्ता ज्यावेळेस चौथा नग खरेदी करतो किंवा चौथ्या नगाचा उपभोग घेतो तेव्हा आपण जर बघितलं तर सीमांत उपयोगिता जी आहे ती सीमांत उपयोगिता काय आहे